अहो लंकेचा राजा तो, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तू अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कोवीर राखणीला, गाढव ओळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता आहे त्याची. तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. लंका कोणाची? भिका पाटलाची, तुमच्या आज्याची ना माझ्या पांज्याची. मग कुणाची? रावणाची. नाही माऊली, रावणाच्या आधी महादेवाची. रावणाची पण बरोबर आहे, पण रावणाच्या आधी कोणाची? महादेवाची. लंकेची पार्वती. एकदा भागवत ऐका. लंकेची, त्या शिवकथेमध्ये याचं वर्णन आहे बघा. लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावणासारखा ज्ञानी कुणी नाही. शास्त्र, उपनिषद, वेद पाठ आहेत रावणाचे. असे मंत्र म्हणले रावणानं, देव खुश झाला. देव म्हणला काय मागायचं ते माग. आता माझं कीर्तन झालं की सरपंच म्हणणारच आहेत तसं. सुंदर कीर्तन झालं ताई, काय मागायचं ते मागा. मी फक्त आता रटेच खायची राहिली 2-4 तासात. तेवढे नाही भेटले म्हणजे नशीब. आणि माझ्या आधी आप्पासाहेब महाराज त्यांनी ठेवलंय. तू बोलवली होती ना तिला, तू बोलवली होती ना. आणि त्यांच्या मागण टाळ करी का, तर ते त्यांचे येतं. ते एक वाटून घेताल ना गुरुचा महाराज, बरं का. प्रारब्ध वाटून घ्यावं लागतं ना महाराज. चला विषयाकडे या. मग काय, रावण आला, भगवंत खुश होऊन म्हणतात, रावणा काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. हे कळायला थोडा हुशार माणूस लागतो महाराज. रावण म्हणला देवा एवढाच पुळ काय द्यायची, अख्खी लंका होती कोणाची? होती महादेवाची होती र. महादेवाची होती. कुणाची होती? झाली कोणाची? कारण युक्ती आणि ज्ञान टिकली का? कारण वासना. चला विषयाकडे या. एवढा सत्ताधीश रावण, तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. एवढा ज्ञानवंत रावण, तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. तुम्ही म्हणाल भक्ती कमी पडली. रावणासारखा शिवभक्त दुसरा नाही. रावणासारखं दासत्वच कुणाकडे नाहीये माहिती आहे तुम्हाला. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. अहो काय त्याची भक्ती म्हणावी. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1,000 कमळ पिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. उठला नाही पूजत ना. स्वतःचं शिर कापलं आणि 1,000वर शिर कमल म्हणून अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त, तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. कस काय बरं? अहंकार आणि वासना माणसाला कधीच भगवंतापर्यंत पोहोचू देत. अहंकार होता रावणाला वासनेपेक्षा जास्त. बघा आपण तर कुठे रावण